नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. हे पहा, जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या इस्रो आणि नासा शैक्षणिक सहलीसाठीची ही प्रश्नपत्रिका आहे. आपण या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहूयात. प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या पर्यायावरून योग्य तो पर्याय आपण शोधूयात. पहा, पहिला प्रश्न आहे, खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी पॅकिंगमध्ये कोणता वायू वापरला जातो? तर ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि हेलियम. तर याचं उत्तर आहे मित्रांनो हायड्रोजन. हायड्रोजन हा वायू हवाबंद करण्यासाठी जे खाद्यपदार्थ असतात हे हवाबंद करण्यासाठी नायट्रोजन वायूचा आपण वापर करत असतो. दुसरा प्रश्न आहे, जाहिरातींच्या फलकावर आणि रस्त्यांवरील दिव्यांमध्ये प्रामुख्याने कोणत्या निष्क्रिय वायूचा वापर केला जातो? पहा, रस्त्यावर जेवढे पथदिव्यांमध्ये किंवा जाहिरातींमध्ये त्या दिव्यांमध्ये जाहिरातीवरचे जे फलक असतात त्या दिव्यांमध्ये प्रामुख्याने निऑन हा वायू वापरत असतात. मित्रांनो, इयत्ता 6वीचं टेक्स्ट बुक आहे. त्या टेक्स्ट बुकमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये या वेगवेगळ्या निष्क्रिय वायूंचे काय दिलेले आहेत, उपयोग दिलेले आहेत. ते एकदा तुम्ही ओव्हरलुक करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला आर्गॉनचा उपयोग, क्रिप्टॉनचा, झेनॉनचा, निऑनचा हे उपयोग दिलेले दिसतील. त्यातले सर्व सर्व वायूंचे उपयोग आपल्याला आले पाहिजेत. इथं प्रश्न निऑनच्या संदर्भात आला आहे. कदाचित दुसऱ्या एखाद्या प्रश्नपत्रिकेत आर्गॉनचा उपयोग, क्रिप्टॉनचा उपयोग असा प्रश्न येऊ शकेल. चला पुढं पाहू. ओझोनचा थर नष्ट झाल्यास सजीवांवर कोणता थेट परिणाम होईल? आपल्याला माहिती की ओझोन हा वातावरणाच्या स्थितांबर या थरांमध्ये असलेला एक ओझोनचा पट्टा आहे, जो की काय करतो, सूर्याची हानिकारक अतिनील किरणे अल्ट्राव्हायलेट रेज काय करतो, तो पृथ्वीपर्यंत येऊ देत नाही, जेणेकरून पृथ्वीवरच्या सजीवांना धोका पोहोचत नाही. मग ऑप्शन बी हे त्याचं करेक्ट उत्तर. जर वातावरणात ऑक्सिजन वायू नसता तर खालीलपैकी कोणती घटना घडणे पूर्णपणे अशक्य झाले असते? तर काय झालं असतं, ऑक्सिजन हा वायू आपल्या सर्व प्राण्यांना श्वसनासाठी लागणारा वायू आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त काय त्याचे उपयोग आहेत, तर तो ज्वलनाला मदत करतो. म्हणून आपल्या इथल्या पर्यायापैकी लाकूड आणि इंधनाचे ज्वलन होणे हे काय झालं नसतं, शक्य झालं नसतं, कारण तो ज्वलनाला मदत करणारा वायू आहे. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू. एका कारखान्याला आग लागली आहे आणि ती विझवण्यासाठी कर्मचारी एका विशिष्ट नळकांडीचा वापर करत आहेत. या नळकांडीमध्ये कोणता वायू दाबून भरलेला? पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण इस्रो परीक्षेचे प्रश्न पाहतोय. एका कारखान्याला आग लागली आहे आणि ती विझवण्यासाठी कर्मचारी एका विशिष्ट नळकांडीचा वापर करत आहेत. या नळकांडीमध्ये कोणता वायू दाबून भरलेला असू शकतो? तर आपल्या सर्वांना माहिती की कार्बन डायऑक्साईड हा वायू आग विझवण्यासाठी मदत करत असतो. त्यामुळे याचं उत्तर कार्बन डायऑक्साईड हे आहे. कार्य आणि ऊर्जा मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय एकक पद्धतीमध्ये SI कोणते एकक वापरले जाते? तर ऊर्जेचं एकक आणि कार्याचं एकक हे समानच आहे, ते आहे जूल. कार्याचं आणि ऊर्जेचं दोन्ही एकक जे SI पद्धतीतलं आहे ते जूल. आपल्याला माहिती CGS पद्धतीमध्ये तेच एकक अर्ग हे आहे. अणूच्या केंद्र काय, इथं आपण जर पाहिलं तर न्यूटन हे कशाचं एकक आहे, बलाचं. कॅलरी हे कशाचं एकक आहे, ऊर्जेचं, उष्णता ऊर्जेचं. आणि मीटर हे अंतराचं. आपला करेक्ट ऑप्शन आहे जूल. पुढील प्रश्न पाहू. अणूच्या केंद्रकाचे विभाजन करून, उदाहरणार्थ युरेनियम, जी प्रचंड ऊर्जा मिळवली जाते तिला कोणती ऊर्जा म्हणतात? अणु ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा. तर आपला ऑप्शन आहे अणु ऊर्जा. अणूच्या केंद्रकाचा वापर करून जी ऊर्जा मिळवली जाते ती अणु ऊर्जा असते. गलोलीचा रबर ताणून धरलेला असताना त्यात कोणती ऊर्जा सामावलेली असते आणि रबर सोडल्यावर तिचे कोणत्या ऊर्जेत रूपांतर होते? तर पहा, कोणतीही वस्तू असेल आणि तिची एखादी विशिष्ट अवस्था असेल, उदाहरणार्थ ताणलेली अवस्था, तर त्यावेळेस तिच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते आणि जेव्हा आपण ती सोडतो तेव्हा तिचं रूपांतर, त्या स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतीज ऊर्जेत होत असतं. ऑप्शन डी हा इथं करेक्ट आहे. स्थितीज ऊर्जेचे गतीज ऊर्जेत रूपांतर होते.
पुढील प्रश्न पाहूया. खूप मोठा स्फोट झाल्यावर घराच्या खिडक्यांच्या काचांना तडे जातात, यावरून काय सिद्ध होते? ऑप्शन आहे, काचा कमकुवत असतात, चूक. ध्वनी ही एक ऊर्जेचे रूप आहे आणि ते कार्य करू शकते, बरोबर. कारण त्या ध्वनीमध्ये ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेमुळं कार्य घडतं, म्हणजेच काचांना तडा जाणं हे कार्य घडलं. पहा पुढं. धरणामध्ये उंचावर साठवलेले पाणी एका बोगद्यातून खाली आणून टर्बाईनची पाती फिरवली जातात आणि वीज तयार होते. जर धरणात पाणीच साठवले नाही तर कोणती ऊर्जा मुळातच निर्माण होणार नाही. सर्व स्रोत आहे मित्रांनो ही, की आपल्याला माहिती धरणामध्ये जेव्हा आपण पाणी साठवलेलं असतं तेव्हा त्या साठलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. मग जर आपण ते पाणीच जर साठवलं नाही तर स्थितीज ऊर्जा त्याच्यामध्ये तयार होणार नाही आणि मग स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतीज ऊर्जेत होणार नाही, ज्याचा वापर करून आपण जलविद्युत केंद्रामध्ये काय वापरत असतो? जलविद्युत केंद्रामध्ये विद्युत निर्मिती करत असतो. पुढं पाहू. थर्मास फ्लास्क या उपकरणाचा शोध कोणी लावला, ज्यामुळे पदार्थ थंड किंवा गरम राहण्यास मदत होते? तर ऑप्शन्स आहेत आयझॅक न्यूटन, सर जेम्स ड्युआर, थॉमस एडिसन अँड रुदरफोर्ड. आपल्याला माहिती न्यूटन हे फिजिक्स विषयातले आहेत शास्त्रज्ञ. थॉमस एडिसन हे सुद्धा फिजिक्स. रुदरफोर्ड हे केमिस्ट्री. सर जेम्स ड्युआर हे त्याचं उत्तर आहे. थर्मास फ्लास्क या उपकरणाचा शोध सर जेम्स ड्युआर यांनी लावला. रेल्वेचे लांब सरळ रूळ न बसवता दोन रुळांच्या मध्ये ठराविक अंतरावर फट का ठेवली जाते? कारण जेव्हा उन्हाळा येतो त्या उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळं या रेल्वे रुळांचं काय होत असतं? प्रसरण होतं आणि ते वाकडे होण्याची शक्यता असतात. म्हणून उन्हाळ्यात उष्णतेमुळे रुळांचे प्रसरण होऊन ते वाकडे होऊ नयेत म्हणून आपण त्याच्यामध्ये फट ठेवत असतो. पहा मित्रांनो, पुढील पाहूया आपण प्रश्न. हिवाळ्यात पहाटेच्या वेळी गवतावर पाण्याचे थेंब दवबिंदू जमा झालेले दिसतात. काय कारण असतं? तापमान हिवाळ्यामध्ये कमी असतं आणि तापमान कमी असल्यामुळं हवेची बाष्प धारण करून ठेवण्याची क्षमता घटलेली असते. अशा वेळेला हवा ते जास्तीचं बाष्प पाण्याच्या रूपात सोडत असतं, म्हणून ते दव पडलेलं असतं. बी ऑप्शन याचं करेक्ट आहे. तापमान कमी झाल्याने हवेचे बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि बाष्पाचे पाण्यात रूपांतर होते. आता 14वा प्रश्न बघा. थर्मास फ्लास्कमध्ये दोन काचेच्या नळ्यांच्या दरम्यानची हवा काढून घेऊन निर्वात पोकळी का निर्माण केलेली असते? कारण निर्वात पोकळी असल्यामुळं उष्णतेचं इकडून तिकडे म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे किंवा बाहेरची उष्णता आत जाऊ न देणे आणि आतली उष्णता बाहेर न जाऊ देणे हे थांबवायचं असतं आणि म्हणून आपण त्यातली हवा काढून घेतलेली असते. मग काय ऑप्शन्स आहेत बघा. जेणेकरून उष्णतेचे वहन आणि अभिसरण माध्यमा अभावी थांबावे आणि उष्णता बाहेर जाऊ नये. करेक्ट, हेच ऑप्शन आपला करेक्ट आहे. उन्हाळ्यात दुपारी हवेचे तापमान खूप वाढलेले असताना हवेतील बाष्पाच्या स्थितीबाबत काय परिणाम दिसून येतो? बघा, उन्हाळ्यात दुपारी काय असतं? कोरडी, खूप टेम्परेचर वाढलेलं असतं, हवा अगदी कोरडी असते. मग काय ऑप्शन्स आहेत बघूया. हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते, हे चूक आहे. जेव्हा हवा कोरडी असते तेव्हा बाष्प हवा जास्तीत जास्त धारण करू शकते. पहिला ऑप्शन चूक. हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता वाढते, त्यामुळे हवा अधिक कोरडी जाणवते. यस, दिस इज करेक्ट ऑप्शन. पुढं पाहूया. वनस्पतींच्या पानामध्ये कोणता विशिष्ट घटक असतो ज्यामुळे त्यांना हिरवा रंग प्राप्त होतो आणि जो प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असतो? तर आपल्या सर्वांना माहिती, वनस्पतींच्या पानामध्ये काय असतं? हरितद्रव्य, क्लोरोफिल. आणि या क्लोरोफिलमुळं त्याला हिरवा रंग प्राप्त होतो, जो की प्रकाश संश्लेषणामध्ये हे क्लोरोफिल आपल्याला मदत करतं अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये वनस्पती कोणता वायू वातावरणात बाहेर टाकतात?
कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑक्सिजन, हेलियम. तर CO2 बाहेर पडत असतो. जो CO2 कोणता वायू बाहेर टाकतात तर बाहेर टाकलेला वायू ऑक्सिजन आहे. कोणता वायू घेत असतात प्रकाश संश्लेषणासाठी? कार्बन डायऑक्साईड. आणि कोणता वायू वातावरणात बाहेर टाकतात? तर ऑक्सिजन. ऑक्सिजन हे याचं करेक्ट उत्तर आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी वनस्पतींना हवेतील कोणत्या वायूची आवश्यकता असते? पहा, याच प्रश्नावर हा पुढचा प्रश्न आधारित आलाय की वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड हा वायू घेत असतात. आपल्या सर्वांना माहिती प्रकाश संश्लेषणाचं ते सूत्र अगदी फेमस आहे. 6CO2 + 12H2O in presence of sunlight and chlorophyll it gives C6H12O6 + 6H2O + 6O2. हे प्रकाश संश्लेषणाचं सूत्र ज्याच्यामध्ये आपल्याला कोणता वायू घेतला जातो आणि कोणता सोडला जातो हे क्लिअर दिसतं. पुढचा प्रश्न पाहू. प्राणी स्वतःचे अन्न स्वतः का तयार करू शकत नाहीत? का तयार करू शकत नाहीत? कारण प्राण्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. चूक. सूर्यप्रकाशाचा काही संबंध नाही. सूर्यप्रकाश तर सर्व प्राण्यांना मिळतोच. कारण प्राण्यांच्या शरीरात पाणी नसते, हे पण चूक आहे. आपल्याला माहिती प्राण्यांच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त पाणी सामावलेलं आहे. कारण प्राण्यांमध्ये हरितद्रव्य नसते. दिस इज करेक्ट ऑप्शन. का? कुठल्याच प्राण्यांमध्ये हरितद्रव्य नसतं. हरितद्रव्य वनस्पतींमध्ये असतं जे प्रकाश संश्लेषणात मदत करतं. पहा मित्रांनो, पुढील प्रश्न. जर पृथ्वीवरील सर्व हिरव्या वनस्पती अचानक नष्ट झाल्या तर वातावरणात काय होईल? जर हिरव्या वनस्पती नसतील तर हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल नाही. वनस्पतीच नाही तर प्रकाश संश्लेषण घडणार नाही आणि मग त्यातून बाहेर पडणारा ऑक्सिजन बाहेर येणार नाही. हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढेल आणि प्राण्यांना अन्नाचा व ऑक्सिजनचा तुटवडा भासेल. हे खरंच एकदम बरोबर आहे. कारण कार्बन डायऑक्साईड ह्या हिरव्या वनस्पती शोषून घेत असतात. त्यामुळं CO2 शोषल्या गेल्यामुळं त्यातून अन्न निर्मिती होते आणि सर्व प्राण्यांना त्यातून अन्न मिळत असतं. तसंच ऑक्सिजन त्या प्रक्रियेतून बाहेर पडत असतो, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून. आणि जर प्रकाश संश्लेषण झालं नाही वनस्पती नसल्यामुळं तर मग ऑक्सिजनचा तुटवडा निश्चितपणे भासेल. ऑप्शन बी करेक्ट. अणूच्या मध्यभागी असलेल्या धनप्रभारित केंद्रकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने विकिरण प्रयोगाद्वारे लावला? आपल्याला माहिती विकिरणाचा प्रयोग हा अर्नेस्ट रुदरफोर्डने अणूच्या केंद्रकाचा शोध लावला होता. त्याने सोन्याच्या पातळ पत्रा घेतला होता आणि त्यातून किरणांचा मारा केला असता त्याला लक्षात आलं की बहुतांश किरणं पुढं निघून गेली, परंतु काही किरणं वापस आली. काही किरणं विचलित झाली. जी किरणं वापस आली होती तिथं घनस्वरूप असं केंद्रक आहे, असा शोध कोणी लावला? अर्नेस्ट रुदरफोर्ड. सूर्यप्रकाश हा 7 रंगाचा बनलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणत्या शास्त्रज्ञाने 7 रंगाची तबकडीत बनवली होती? हा सर्व अतिशय फेमस प्रयोग न्यूटनने केला होता आणि न्यूटनने सिद्ध केलं त्या तबकडीवरून की सूर्यप्रकाश 7 रंगांनी बनलेला आहे. पहा, पुढचा प्रश्न पाहूया आपण. जे थॉम्सन यांनी मांडलेल्या अणुप्रारूपाची तुलना खालीलपैकी कशाशी केली जाते? तर आपल्याला सर्वांना माहिती जे थॉम्सनने कलिंगडाशी तुलना केली होती अणूची आणि त्यात सांगितलं त्याने की जे ऋणप्रभार आहेत ते त्या धनप्रभारामध्ये असे ठराविक काही अंतरावर रोवून बसलेले, जसे कलिंगडामध्ये त्याच्या बिया त्याच्या मांसल भागामध्ये बसलेल्या असतात. म्हणून प्लम पुडिंग किंवा कलिंगडाशी त्यांनी काय केली होती? अणुप्रारूपाची तुलना केली होती. मित्रांनो, या पद्धतीच्या इस्रो परीक्षेच्या सराव प्रश्नांसाठी आपण अशीच मालिका चालू ठेवणार आहोत. परंतु तुम्ही जर स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. धन्यवाद.